चला जास्त वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 नुकताच कोणी नाकारला आहे? तर शशी थरूर यांनी काय केलेलं आहे? इम्पॅक्ट पुरस्कार 2025चा नाकारलेला आहे. कोण? शशी थरूर यांनी काय केलेलं आहे? तर आताचा जो चालूचा 2025चा इम्पॅक्ट पुरस्कार जो होता ना, तो त्यांनी काय केलेला आहे? नाकारलेला आहे. तर कोणी नाकारलेला आहे? शशी थरूर. नीट लक्षात ठेवा. वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट पुरस्कार 2025 नुकताच कोणी नाकारलेला आहे? तर उत्तर आहे शशी थरूर. तत्पूर्वी आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आता पोलीस भरतीचे रोजचे जे काय आहे IMP व्हिडिओ आहेत ते आपण रोज टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ह्याच व्हिडिओमधलंच प्रश्न पडले जातील. याच्या व्यतिरिक्त बाहेरचे पडले जाणार नाहीत, याची मी तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी देते. तर फक्त आणि फक्त तुम्ही रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत आता तुमचं आता काय स्टार्टिंगला तुमचं ग्राउंड आहे आणि नंतर परतनं काय असणार आहे? थेरी. पहिल्यांदा काय असणार आहे? फिजिकल, नंतर थेरी. तर थेरीला जरा थोडासा वेळ आहे. फिजिकल तुमचं जानेवारी फेब्रुवारी किंवा फेब्रुवारीच्या एंडिंग किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. पण थेरी जी आहे ती थोडीशी लेट असते. तर तुमच्या हातामध्ये आता थेरीमध्ये आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी जवळपास 3-4 महिने आहेत. तर या 3-4 महिन्यामध्ये आपण रोज व्हिडिओ टाकणार आहे. हे व्हिडिओ तुम्ही ना तोंडपाठ करून ठेवाच आणि नक्कीच तुम्हाला फायदा होणार. आणि ज्यावेळेस तुम्ही पोलीस पण चालणार त्यावेळेस कमेंट करून सांगा फायदा झाला की नाही. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, ज्युनियर हॉकी विश्वकप 2025मध्ये कांस्य पदक कोणी जिंकले? तर आपल्या भारताने जिंकलेले आहे. ज्युनियर हॉकी विश्वकप 2025 भारतात कोणी जिंकले होते? तर भारत या देशाने जिंकलेले होते 2025चे कांस्य पदक ज्युनियर हॉकी विश्वकपमधले. कोणी? तर आपल्या भारताने. प्रश्न नीट आहे का? ज्युनियर हॉकी विश्वकप 2025मध्ये कांस्य पदक कोणी जिंकले? IMP प्रश्न आहे. ज्युनियर हॉकी, कारण आता चालू GK मधलं आहे 2025चा. ज्युनियर हॉकी विश्वकप 2025मध्ये कांस्य पदक कोणी जिंकले? तर आपल्या भारताने जिंकलेलं आहे. मी रिव्हिजन का करते? कारण तुमचं कंटिन्यू मी एकच प्रश्न 2, 4, 5, 6 वेळा जर मी कंटिन्यू बोलत असेल तर ते तुमच्या नक्की लक्षात राहील म्हणून करते. मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी कोणास प्रदान केली? मराठवाडा कृषी कोणी? तर पर्याय अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. म्हणजे श्रीरंग लाड आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून काय केलेलं आहे? मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केलेली आहे. प्रश्न नीट आहे का? मराठवाडा कुठलं सांगितलं आहे? तर मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी कोणास प्रदान केली? कोणास प्रदान केलेली आहे? तर श्रीरंग लाड आणि देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केलेले आहे. कुठे? तर परभणीत. ते ठिकाण कोणतं होतं? तर परभणी हे त्याचं ठिकाण होतं, हे पण लक्षात ठेवा. मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स पदवी कोणास प्रदान केली? श्रीरंग लाड, देवेंद्र फडणवीस. ऑप्शन क्रमांक डी, अ आणि ब दोन्ही पर्याय बरोबर. तुम्ही बोलत असाल मॅडम एकाच प्रश्नाला किती वेळ लावते?
तर आपण तुमचं हे क्वेश्चनना तोंडपाठ करून घेतो आहे, म्हणून तेच क्वेश्चन म्हणजे कंटिन्यू रिपीट करतो आहे, जेणेकरून आता मराठवाडा कृषी विद्यापीठाचा किती वेळा रिपीट झाला आतापर्यंत? 3-4 वेळा रिपीट झाला. मग मला सांगा, नंतर तुम्हाला वाचण्याची गरज आहे का? ज्यावेळेस पेपर 15 दिवस पुढं आहे असं म्हणताच 15 दिवस अगोदर रिव्हिजन टाकलं तरी तुमचं फक्त होऊन जाते आणि तुमच्या लक्षात येते हा प्रश्न कुठेतरी वाचलेला आहे आपण, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण कंटिन्यू रिव्हिजन घेतो आहे प्रश्नाचं. लिओनल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा कुठे? तर कलकत्ता या ठिकाणी आहे. काय आहे? लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा भारतात कोठे उभारण्यात आलेला आहे? काय प्रश्न आहे? लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा भारतात कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 दिले नवी दिल्ली, दुसरा अहमदाबाद, तिसरा कोलकाता, चौथा मुंबई. उत्तर नीट लक्षात ठेवायचं. कुठे? तर कोलकाता या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. काय? तर लिओनल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा कलकत्ता या ठिकाणी भारतातील कलकत्ता या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. कधी कधी प्रश्न असा पण विचारला जातो, भारतामध्ये 70 फूट उंच पुतळा कलकत्ता या ठिकाणी कशाचा उभारलेला आहे? असाही रिपीट म्हणजे उलटा विचारला जातो तुमचं कन्फ्युजन करण्यासाठी. तर नीट लक्षात ठेवायचं लिओनल. यानंतरचा 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? काय आहे? 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? तर ऑप्शन क्रमांक काय आहे? पहिलं काय आहे? चंदीगड युनिव्हर्सिटी, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी, गुरु नानक देव युनिव्हर्सिटी. तर काय असेल याचं उत्तर? सांगताय कमेंटमध्ये का सांगू मी? काय असणार आहे याचं उत्तर? तर 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक हा चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. कोणत्या? तर चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीला विचारलेला होता. तर नीट लक्षात ठेवा. पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? तर चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. कोणतं? चंदीगड युनिव्हर्सिटी. कशाचं आहे? 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025. आता चालू जी केमधलाच आहे 2025मधला, आणि जी केवरती हमखास 10 तरी प्रश्न विचारले जातात. तर प्रत्येक टॉपिकमध्ये आपले कमीत कमी रोजचे नाही म्हणले तरी जी केचे 5, 7, 10 प्रश्न त्याच्या 10च्या वरती पण होऊन जातील. तर रोज आपण एक व्हिडिओ टाकणार आहे. मग 25 त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन असतील, 30 क्वेश्चन असतील, मे बी 50 क्वेश्चन असतील. तर ते क्वेश्चन आपण ना याच पद्धतीने घेणार आहोत, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल. काय आहे प्रश्न? अजून एकदा मी रिपीट करते. 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. तर कोणी पटकावलेला आहे? चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. आपण जे रोजचे क्वेश्चन घेतोय ना ते बऱ्याचपैकी ना मागील परीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत बघा. मग
तलाठी भरतीसाठी असू द्या, पोलीस भरतीसाठी असू द्या, 2022, 23, 24मध्ये हे विचारलेलेच क्वेश्चन आपण काय करत आहोत, रिपीट करत आहोत. त्यामुळे याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. यानंतरचा 6वा प्रश्न आहे बघा. फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 नुकताच कोणी जिंकला आहे? GK वर आधारित प्रश्न आहे. फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 नुकताच कोणी जिंकला आहे? कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, लँडो नॉरिस यांनी जिंकलेला आहे. काय आहे प्रश्न? फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 नुकताच कोणी जिंकलेला आहे? कोणी जिंकलेला आहे? तर लँडो नॉरिस यांनी जिंकलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय काय दिले आहेत? मॅक्स वर्स्टॅपेन, लुईस हॅमिल्टन आणि सर्जिओ पेरेज. तर याच्यामधलं उत्तर काय असणार आहे बघा. ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद कोठे आयोजित करण्यात आले? भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन 2000 कोठे? तर कोचीमध्ये. आता या 2026मध्ये कदाचित तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद कोठे आयोजित करण्यात आली? आतापर्यंत हा 7 वेळा प्रश्न विचारलेला आहे. 2024ला पण विचारलेला आहे, त्याच्या आधी पण विचारलेला आहे. तर नीट लक्षात ठेवा, भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोची या ठिकाणी. कोची या ठिकाणी भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद आयोजित करण्यात आलेली होती. काय आहे प्रश्न? भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन परिषद कोठे आयोजित करण्यात आली? कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. कोठे? तर कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली. यानंतरचा प्रश्न आहे, ग्लोबल AI शो 2025 आयोजन कोठे करण्यात आले? तर अबुधाबीला काय करण्यात आले? तर ग्लोबल AI शो 2025चे आयोजन करण्यात आले. AI माहिती आहे, आता AIचाच जमाना आहे. बरोबर आहे का नाही? GK वर आधारित प्रश्न आहे, करंट, आताचा करंटवाला. तर कसे वाटले हे प्रश्न आत्तापर्यंतचे घेतलेले? IMP होते का नव्हते ते सांगा. आणि असेच जर प्रश्न तुम्हाला तुमच्या व्हिडिओ म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये हवे असतील IMP वाले, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण रोज तुमच्यासाठी असे क्वेश्चन घेऊन येणार आहोत IMP वाली. बरोबर आहे ना? हा प्रश्न झालेला आहे, आपण तरी पण रिपीट घेऊया अजून एकदा. 5वा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025मध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला? चंदीगड युनिव्हर्सिटीने पटकावलेला आहे. फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 नुकताच कोणी जिंकलेला आहे? तर फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप तर लँडो नॉरिस यांनी जिंकलेला आहे. कोणी जिंकलेला आहे? लँडो नॉरिस यांनी जिंकलेला आहे. भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन व परिषद कोठे आयोजित करण्यात आली? भारत आंतरराष्ट्रीय समुद्री शेवाळ प्रदर्शन
कोची या ठिकाणी आयोजित करण्यात आली. ग्लोबल AI शो 2025 आयोजन कोठे करण्यात आले? अबुधाबीला AIचं शो 2025 कोठे करण्यात आलते? अबुधाबीला करण्यात आलते. हे 8ही प्रश्न IMP आहेत, करंट अफेअरचे, GK आधारित. नक्कीच तोंडपाठ करून ठेवा किंवा तुमचं काही नोट्स असतील त्याच्यामध्ये लिहून ठेवा. स्पेशली AIचं ग्लोबल AI शो 2025 आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ह्याचं उत्तर नीट लक्षात ठेवा, अबुधाबीला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात.